अशी स्त्री जी मोकळेपणाने संभोग करते, म्हणजे ओपनली बोलते, अशा स्त्रीला पुरुषामध्ये कोणते गुण आवडतात आणि ती परत परत अशा पुरुषासोबत संभोगासाठी तयार होते. तर असे कोणते गुण आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगणार आहे. तर सर्वप्रथम नंबर येतो तो कॉन्फिडन्सचा, की संभोगामध्ये कॉन्फिडंट असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे त्याला संभोगाची भीती वाटत नाही. तो ज्याप्रमाणे जेवण करतो, झोपतो, त्याला झोप आली की झोपतो, भूक लागली की जेवण करतो, आलं की संडासला जातो, नैसर्गिक क्रिया करतो, त्याप्रमाणे जेव्हा त्याला संभोगाची इच्छा होते तेव्हा तो मुक्तपणे संभोगासाठी तयार होतो किंवा हिला तयार करतो. ही तयार नसेल तर हिला थोडंसं लोणी लावतो आणि संभोगासाठी तयार करतो आणि कॉन्फिडंटली संभोगामध्ये रस घेतो आणि त्याला आवडेल तसा स्त्रीचा उपभोग घेतो. तिचा मुळीच विचार करत नाही. एकदा ती संभोगाला तयार झाल्यानंतर असं एका मोठ्या विचारवंतानं सांगितलेलं आहे की जो पुरुष स्त्रीची बेडवरती इज्जत करतो, तिची रिस्पेक्ट करतो, तिची काळजी घेतो, अशा पुरुषाचा स्त्री फायदा घेते. म्हणजे त्याला ती तुच्छ समजते. आणि जो स्त्रीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त स्त्रीचा उपभोग घेतो, अशा पुरुषांची स्त्री ही इज्जत करते, त्याला जास्तीत जास्त प्रेम समर्पित करते. म्हणजे काय आहे, जो कॉन्फिडंट आहे, ज्याला फक्त स्वतःचं सुख घ्यायचं आहे. अर्थातच त्याचं सुख कशात आहे माहीत आहे तुम्हाला, हे एकदम डीप विज्ञान आहे की स्त्रीच्या चेहऱ्यावरती जेव्हा तो सुख बघतो, स्त्रीच्या चेहऱ्यावरती असं जेव्हा तो त्रास देतो की आतमध्ये गेल्यानंतर ती जी विव्हळते, कव्हळते किंवा तिच्या अशा विशिष्ट ठिकाणी नाजूक अंगाला जेव्हा हात लावल्यानंतर तिच्या जे चेहऱ्यावरती ज्या संवेदना जाणवतात, अशा संवेदना पाहून ज्या पुरुषाला आनंद होतो आणि त्या संवेदना बघण्यासाठी तो वेगवेगळ्या पद्धती ट्राय करतो आणि मग त्या नवीन नवीन पद्धतीतून, नवीन नवीन प्रयोगातून स्त्रीला जो आनंद भेटतो, ती अक्षरशः अशा पुरुषासाठी पागल बनते. सुरुवातीला जर तुम्ही स्त्री कडे जात असाल तर तुमचं स्वच्छ, नीटनेटकं, टापटीप असणं, तुमच्या मुख स्वच्छता, तुमच्या शरीराची स्वच्छता, बगला, तुमच्या अंगाचा घामाचा वास न येणं, हे सुरुवातीला अत्यंत आवश्यक असते. परंतु जेव्हा तुमचे घनिष्ठ संबंध होतात, जेव्हा तुम्ही संभोगासाठी एकमेकांना कसल्याही प्रकारचे बंधनं घालत नाहीत, अशा वेळेस तुम्ही स्नान नाही केलं तरी चालेल, तुमच्या अंगाचा थोडाफार घामाचा वास आला तरीसुद्धा तो तिला धुंद करेल. आणि तुम्ही जर तिला असं बोलून दाखवलं की तू आंघोळ नाही केली तरीसुद्धा मला आवडेल, मला तसंच चालते, तर मग स्त्रीला कळते की हा माझ्याशी किती एकरूप झालेला आहे, याला माझ्यातले दोष दिसत नाहीत. आणि अशा पुरुषासाठी स्त्री ही तिचं सर्वस्व अर्पण करते. आणि सर्वात महत्त्वाचं चौथा नियम की स्त्रीला धसमुसळेपणा आवडतो, परंतु कधी जेव्हा नंतर तुमचं खूप घनिष्ठ मैत्री होते, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तुम्ही संभोग करताय, धसमुसळेपणासोबत अगोदर थोडी रिस्पेक्ट, म्हणजे त्यांना जाणून घ्यावं की हिच्या मर्यादा काय आहेत, ही कुठपर्यंत जाते. नाहीतर पॉर्नमध्ये बघितलं की चापटा मारायच्या आणि हा सुद्धा या ठिकाणी तिला चापटा मारण्याचा प्रयत्न करतो. तर जशास तसं प्रॅक्टिकली होत नसते. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. धसमुसळेपणामध्ये अनेक गोष्टी येतात की तिला हसू आलं पाहिजे की हा खूप अनपढ आहे त्यामुळे करतोय, हे एकदम जाणून बुजून कुठं तरी बघितलं जशास तसं कॉपी करू नये. त्याचप्रमाणे तुम्हाला जसं सुख घ्यायचं आहे तसं घ्यायचं आहे, परंतु एक गोष्ट महत्त्वपूर्ण लक्षात ठेवायची आहे की डिस्चार्ज लवकर व्हायचं नाही. जेव्हा ती एकदा दोनदा समोरची स्त्री डिस्चार्ज होईल आणि जेव्हा ती म्हणेल की आता मी थकले, आता तुम्ही डिस्चार्ज व्हा, आता मी थकले, अशा वेळपर्यंत जो पुरुष टिकतो, अशा पुरुषाची ती कायमस्वरूपी दासी होऊन राहते. कारण की या पुरुषांचं स्वतःच्या मनावर, शरीरावर आणि वीर्यावरती नियंत्रण आहे. आणि जो पुरुष स्वतःच्या मनावरती, शरीरावरती नियंत्रित करू शकतो, तो स्त्रीला कधीही नियंत्रित करू शकतो. आणि ज्याचं मन गुलाम आहे त्याच पुरुषाची स्त्रीसुद्धा गुलाम, दासी, मैत्रीण, बायको, आयुष्यभराची सोबतीन होऊन राहते.